तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता दही किंवा सायट्रिक ॲसिड न वापरता मार्केटसारखा जाळीदार ढोकळा घरच्या घरी कुकरमध्ये फक्त 20 मिनिटात बनवू शकता। त्यासाठी गॅसवर कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवायची। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं, चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर, 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी हिंग, थोडीशी हळद आणि एका लिंबाचा रस काढून घेतलाय, तो पूर्ण लिंबाचा रस यामध्ये घालायचा आणि सर्व साहित्य मिक्सरला फिरवून बॅटर तयार करून घ्यायचं। तयार बॅटर एका बाउलमध्ये काढायचं, ते बॅटर बाजूला ठेवायचं। एखादं भांडं, टीन किंवा पातेलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं। त्यानंतर तयार बॅटरमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल घातल्यानंतर बॅटरमध्ये मिक्स करून 2 मिनिटं बॅटर फेटून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा इनो घालायचा, थोडंसं पाणी घालून इनो ॲक्टिवेट करायचा आणि बॅटरमध्ये मिक्स करून पुन्हा एखाद मिनिटभर बॅटर छान तयार बॅटर तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढायचं। कुकरमध्ये पाणी छान उकळले, ते भांडं कुकरमध्ये ठेवायचं, झाकण लावायचं। मीडियम टू लो फ्लेमवर 20 मिनिटं ढोकळा शिजवून घ्यायचा। ढोकळा शिजतोय तोपर्यंत फोडणी करण्यासाठी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, 2 चमचे साखर घालायची, मिक्स करायचं। अर्धी वाटी पाणी घालायचं, पाण्याला उकळी काढायची, पुन्हा एक 4 ते 5 मिनिटं पाणी उकळवून घ्यायचं। साखरेचं पाणी तयार आहे। आता हे पाणी बाजूला ठेवायचं। तोपर्यंत ढोकळा सुद्धा तयार झाला आहे। सुरीने चेक करायचा ढोकळा आतपर्यंत शिजला आहे का। त्यानंतर भांडं बाहेर काढायचं, ढोकळा पूर्णपणे थंड करायचा, एका ताटामध्ये काढायचा आणि त्यानंतर तुम्हाला हवे आहे तशा आकारामध्ये ढोकळा कट करून घ्यायचा। ढोकळा कट करून घेतला की वरून लगेच तयार केलेली फोडणी घालायची आणि तयार आहे आपला सुपर सॉफ्ट ढोकळा। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।